तसेच माझं एक म्हणणं होतं, 2 दिवसापूर्वी मी 2 पोलीस कर्मचाऱ्यांचे इथं नावं घेतले होते, चौधरी आणि घोडके नावाचे. हे नगर जिल्ह्यामध्ये गुटख्याची तस्करी करताय, 90 लाख रुपयाचा हप्ता हे घेताय. यांच्याबरोबर नावेद, फिरोज, रईस आणि शेवगावचा अल्ताफ हे सगळे मिळून जिल्ह्यामध्ये जिल्हा नासवण्याचा कार्यक्रम करताय. तर यांच्यावरती तुम्ही कारवाई करणार का? कारण ज्यावेळेस मी सभागृहात नाव घेतलं तर मला अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडून धमक्या चालू झाल्यात का भविष्यात तुम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जर एक पोलीस कर्मचारी या पद्धतीने एका लोकप्रतिनिधी विरुद्ध जर असे स्टेटमेंट देत असेल तर सभागृहाने, सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. मला उत्तर द्या मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य अमोल खताळ यांनी उपस्थित केलं की अंमली पदार्थाच्या व्यापारास व प्रसार आळा घालण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील जी आपली स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथक आहे ते तालुका स्तरावर देखील आहेत. ठीक आहे, नसल्यास स्थापन करण्यात येईल. दुसरा आपला प्रश्न आहे की काही स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत अशा पद्धतीचे व्यापार व्यवहार करण्यात येतात, याची देखील चौकशी करण्यात येईल आणि ते जर का याच्यामध्ये दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. राहिला प्रश्न आपल्याला धमकी दिल्याचा, त्याची देखील चौकशी करण्यात येईल. अशा पद्धतीनं जर का लोकप्रतिनिधींना धमकी देण्यात